भाई लोग गुड मॉर्निंग। आज आहे दिवाळी पहाट। मी आज बरोबर 4:30 वाजता मला जाग आली आणि म्हणजे मला नाही अलारामची गरज पडली ना कसली गरज पडली। विदाउट 4:30 वाजता जाग आली मला। मला झोपल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर थोडा टाइम लागतो उठायला। तर आता बघू, फ्रेश होऊन बघतो काय काय काम आहेत, काय काय करायचंय। अभ्यंग स्नान करून तुला फटाका फोडायला जायचं पहिला। आधी आपण नारळ फोडणार आहोत उठण्याचं पाणी बनवण्यासाठी। नारळ घेतलेला आहे। नारळ एकच घेऊ की दोन? बस ना। तुम्ही आलोय पाठच्या दारी, आमच्या पाठीमागच्या पडवीत नारळ थोडासा सोलतो, त्याला किसायचं पण आपल्याला। काय पण करून हा नारळ सरळ फोडायला लागेल। हा मलाच खिसायचा आहे। अय्या नारळाचं खूप बरं झालेलंच आहे वाटतं ऑलरेडी। नो पाणी। याची अपेक्षा होती की मी नारळ फोडून फुटल्या असं पाणी पिऊन दाखवेल, पण चोके कालच्या सनसेट सारखं थोडासा तिकडे पण पक्का झालेला आहे। पुढची प्रोसेस चालू आहे आमच्या आईकडून। हे रुमालात बांधायचंय आणि गरम पाण्यात पिळून काढायचं, म्हणजे ते खोबऱ्याचा रस त्या गरम पाण्यात मिक्स होईल। बरोबर नाही? हो, असं उत्तर आलंय। आईने तिकडे पाणी पण गरम करत ठेवलंय। हे आता क्रेडिट घ्यायला आलेले आहेत 1 मिनिटात। म्हणजे नारळ फोडला, खोबरं किसलं, दूध काढायचंय ना, तर मग लगेच त्यासाठी हात स्वतः मातोश्री। आता भाई उठण्याचं पाणी केलं ना सकाळ सकाळी 5 वाजता, म्हणून फटाफट अभ्यंग स्नान। उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। हे नारळाचं दूध बोलतात आमच्या इकडे याला। नारळाचं दूध तयार झालंय। आता याच्यात उठणं टाकून मिक्स करून मस्तपैकी प्रत्येकी उठणं अंगाला लावून अभ्यंग स्नान होतं। आता आपण त्यात उठणं टाकणार आहोत, त्या दुधात दे सुगंधी उठणे। ही दीपावली सर्वांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो, ही शुभेच्छा। धन्यवाद।
भाई म्हणजे एवढी दुनिया अपग्रेड झाली, सगळं झालं. हे उठण्याचं पॅकेट जसं येत आहे ना, म्हणजे त्या एका छोट्याशा इन्व्हलप मध्ये त्याच्या आतमध्ये पिशवी, ते मी लहानपणापासून बघतोय तसंच येत आहे. कधी कुठल्या फॅन्सी डबीत नाही आलं की बाबा दिवाळी हे ते, जसं आहे तसंच. आणि उठण्याचा वास, हो 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 हो, वेगळीच फिलिंग आहे. हे दोन्ही म्हणजे भाई मला आता ना माझ्या दिवाळीच्या सुट्टीतील दिवस आठवलेत खरंच. म्हणजे तेव्हा काय सीन असायचा, उठायचो नाही लवकर, जागेच असायचो 4 वाजेपर्यंत. म्हणजे फुल रात्रभर जागरण. सकाळी 4 वाजता उठायचं, आंघोळ करायची, बाहेर जाऊन फटाका फोडायचा पहिला. आणि मग सगळ्या दुनियेला सांगत फिरायचं की बाई पहिला फटाका मी फोडला, 4 वाजता फोडला, 4:30 वाजता फोडला. तर झोपायचं नाही याचं कारण दुसरं असं पण असायचं, आई करंज्या करत असायची पदराच्या, आणि त्याला भरपूर टाइम लागतो. तुम्हाला माहित असेल ना पदराच्या करंज्या, तर ते माहिती आहे, करंज्या फाटतात, तुटतात, कढईतच त्यांचा भिस्मिल्ला होऊन जातो, सगळं सारण पडतं. तर भाई दिवाळीच्या आधीची नाईट, फुल नाईट आऊट गाणी मिणी लावून, आणि 4 वाजता लगेच आंघोळ बिंघोळ करून फटाके फोडायला बाहेर. तर आता उठण्याची सगळी प्रोसेस झालेली आहे. आता आई मला उठणं लावेल आणि नंतर मी आंघोळ करेन आणि पहिला बाहेर जाऊन फटाके वाजवून. भाई मी फटाके घेतलेत, पण 300 रुपयाचेच घेतलेत. तेवढेच स्पेंड बास झाले, खूप झाले. एक रशी बॉम्बचं पॅकेट घेतलंय, आईला आपटी बॉम्ब घेतलेत, रिक्षाला फुलबाजे घेतलेत, आणि एक ताजमहलची माळ घेतली बास. ऑइल देशील ना मला? उठलं लावून झालेलं आहे, थंडी लागते उठणं लावून झाल्यावर. आता डायरेक्ट जातो आंघोळीला. आपण आता चिराटा फोडून घेणार आहोत. आंघोळ झाल्यानंतर पहिला क्रियाकर्म म्हणजे तुळशीजवळ चिराटा फोडणं. ही आमची तुळस आहे आणि तिला पण आमच्या बाबांनी लाइटिंग दिलेली आहे. थोडं तर आता जस्ट नाव आंघोळ झाली आहे माझी. आता फटाके फोडायला जाऊया बाहेर. आणि पहिला लाडू खातो दिवाळीतला. माझं पहिलं लहानपणापासून असं होतं, सकाळी आंघोळ झाली की पहिला लाडू खायचा, नंतर फटाके फोडायला जायचे. आणि ते तुम्ही बघू शकता बिना आंघोळीचे मॅक्सीवर दिन 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 दिवाळीचं गाणं ऐकताना माझी बहीण आंघोळीचा नाही पत्ता 6:15 होत आली तरी. आणि आपण खाणार आहोत पहिला लाडू विथ काजू. हे हल्ली नवीन स्टाईलचे आहेत. आधीचे लाडू जे होते ते असे पूर्ण टाळूला चिकटायचे. चौथं आहे भाई, खाणार आहे ना कायम. पहिल्या त्या श्वासातच समजते चव काय पदार्थाचे. शेवटी थँक्यू फॉर युअर ओपिनियन. लोकांची कामं हीच असतात. चला फटाके फोडायला जाऊया. पहिली सुरुवात रशी बॉम्बनी करूया.
लावू ताजमहलची माळ. एवढीच होती माझी फटाके आणायची कुवत. बघू आता कशी वाटते. संपलेली आहे माळ. फटाके वाजवायचा आनंद भेटतोय पण जसा आधी आणगीनच की भाई चल वाजव संपले आपल्या हायत असा नाही थोडा ठीक आहे. आणि आता आपण आपल्या घरातला सगळा फराळ बघणार आहोत. ह्या डब्यात आहेत लाडू, बेसनचे लाडू विथ काजू. तर आता आम्ही थोड्याच वेळात फराळ करायला बसणार आहोत. म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब फराळ करायला बसणार आहे. आधी खूप मारामारी असायची की दीपेश येईल काय, सगळे असतील तर ठीक आहे, नाही तर जाऊ दे करूया. पण यावर्षी मीच बोललो नाही, अशी करायचं आहे भाई, कंटेंट पाहिजे यूट्यूबला. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हा रिअल कंटेंट आहे. बोल तिकडे. रात तुम्हाला कसं वाटतं सकाळी सगळ्यांना उठवल्यावर? तू उठवलंच घातलं आम्हाला. तयार केलं नाही तयार केलं तरी त्याच तरी त्याच वेगळं वास होता. तुझं उठणं असंभाव्य असतं आणि त्या दिवशी उठून तू उठणं तयार केलं. तर आता या फराळाच्या नोटीसवर आपण आपला व्लॉग एंड करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. शुभ दीपावली सगळ्यांना.